स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। थोरंदा येथे मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दामोदर जयराम मिंडे यांची राहत्या घरी निर्घुण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 31 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता दामोदर मिंडे यांचा पुतण्या निलेश मिंडे हे नेहमीप्रमाणे दूध घालून एका सभासद होण्याच्या फॉर्मवर सही घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले। निलेश मिंडे यांनी दामोदर मिंडे यांना घराबाहेरून आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने निलेश यांनी घरामध्ये प्रवेश केला। तिथे दामोदर मिंडे मृत अवस्थेत आढळून आले। निलेश मिंडे यांनी तातडीने नातेवाईक आणि गावातल्या पोलीस पाटलांना याची कल्पना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दामोदर मिंडे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने मनसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनीच हा खून केल्याची चर्चा सध्या संपूर्ण गावात रंगली असून एका प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या अशा जाण्याने थोरंदा गावावर शोककळा पसरली आहे। घटना काय होती आणि कशी होती? नाव सांगा. निलेश श्रीकृष्ण मिंडे गावात गेलो दूध घालायला, तिकडनं आलो। ते सभासद नोंदणीचा फॉर्म होता चुलत्यांकडे, त्यासाठी मी घरी गेलो त्यांच्या आणि आवाज दिला, ती बाहेर नाही आले। बाहेर न आल्यामुळे मग मी आतमध्ये गेलो। ते झोपलेले होते मग त्याला उठवले, उठले नाही म्हणून पाहिलं, चेक केलं तर ते गेलेले होते। बाहेर आलो, दिनकर विश्वासराव गणेश मिंडे चुलतबाई माझा, मग याला फोन केला मी, दिनेश दिनकर विश्वासराव आणि गणेश मिंडे दोघांना फोन केला। मग मी आता तुम्हाला कळल्यावर काय घटना होती? मला कळलं की आमच्याकडे आदल्या दिवशी चोर आले होते आणि त्याच दिवशी हा प्रकार झाला असा अनुभव आहे। हा, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला आता यांनी कॉल केल्यावर तुम्ही काय केलं? यांनी कॉल केलं, यांनी मला विचारलं बाबा माझी सभासद नोंदणीची सही करायची राहिली, म्हणलं त्यांची तुम्ही भेट घ्या। मग हे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची भेट घ्यायला गेले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला। कोणाला कॉन्टॅक्ट करतो? मग मी डायरेक्ट प्रत्यक्ष जागेवरती गेलो। पोलीस पाटील वगैरे हे आमच्या अगोदरच आले होते, मला लेट कळालं। जे ट्रस्टीचे कोण होते? विश्वस्त होते ट्रस्टी। काय नाव? मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त होते दामोदर जयराम मिंडे। आता ज्यावेळेस तुम्ही तिथे घटनास्थळावर गेले होते, साधारण ही घटना किती? 8 वाजता गेलो होतो मी। 8 वाजता दूध घालून आलतो, 8 वाजता गेलो। 8 वाजता तुम्ही गेले होते सभासद होण्यासाठी त्यांच्याकडे होता फॉर्म, त्या फॉर्म वरती मला सही करायची होती म्हणून मी गेलो होतो सही घेण्यासाठी। हा, तो फॉर्म आणायचा होता ना, सही करून तो आम्हाला ट्रेस द्यायचा होता, त्यासाठी मी गेलो होतो तिकडे। आणि तुम्हाला ही घटना दिसली? हा, ही दिसली घटना मला। मग त्याच्यानंतर मग तुम्ही कॉन्टॅक्ट साधला? हा, मग कॉन्टॅक्ट साधला। आणि ही घटना साधारण कधी झाली असेल, काय सांगतो अंदाज? ही परवाच्या दिवशी साधारणतः आज 31 तारखे, म्हणजे 30 तारखेच्या रात्रीला, सॉरी 29च्या रात्रीला, नाही 29च्या रात्रीला, 30च्या पाठाला माझ्या घराच्या घरी चोरी झाली। तुमच्या घरात त्याच दिवशी चोरी झाली होती? हा, त्याच दिवशी यांच्याच इथली पार आहे ना, एका जागी त्यांनी दुसऱ्या घराजवळ नेऊन टाकली होती, विलास नारायण गिऱ्यांची। किती वेळ सापडलेली आहे ती पार? हा, ती पार तिथे सापडली। म्हणजे थोडक्यात ती चोरीची जी घटना आहे 29 तारखेच्या सकाळी पहाटे झाली, नाही 30च्या पहाटेला झालेली आहे। आणि त्याच्यानंतर मग तुमची जी चोरीची, त्याच्या अगोदर हे कधी घडलं हे नाही सांगू। हा, पण तुमच्याकडे चोरीची घटना झाली ती साधारणतः 3:30च्या शेजारीच झाली आणि ते त्याच्या CCTV मध्ये आपलं फुटेज आहे ना, साधारणतः 3:45ला ते तिथून निघून गेले असं।